माईक बंद आहे सर तुमचा. सॉरी. लेट समेशन UN बी अ पॉझिटिव्ह टर्म सिरीज. काय पाहिजे? पॉझिटिव्ह टर्म सिरीज पाहिजे. ओके. अँड कंडिशन काय आहे बघा ह्याच्यामध्ये, म्हणजे काय सॉल्व्ह करायचं आपल्याला? लिमिट n टेंस टू इन्फिनिटी यू एन प्लस वन अपॉन यू एन. म्हणजे फॉर एग्जाम्पल आपको क्या दिया होगा? यू एन देते हैं ना आपको. एग्जाम्पल में क्या मिलता है? यू एन मिलता है. ओके. समेशन समथिंग एन प्लस वन वगैरह कुछ तो मिलता है अपॉन एन स्क्वायर वगैरह आई थिंक. ओके. तो इसमें हमें क्या चाहिए? सिर्फ यहाँ पे यू एन है, यू एन प्लस वन निकालना है. हो गया. यू एन प्लस वन कैसे निकालना है? आप यहाँ पे एन की जगह पे क्या पुट कर रहे हो? एन इज इक्वल टू एन प्लस वन पुट कर रहे हो ना. एन की जगह पे एन प्लस वन रिप्लेस करना है आपको. सिर्फ इसमें भी एग्जाम्पल में रिप्लेस करो और उसके बाद लिमिट अप्लाई कर दो. अगर आंसर रियल इज इक्वल टू लेस देन वन आ रहा है देन सीरीज इज कॉन्वर्जेंट. ग्रेटर देन वन आ रहा है सीरीज क्या होगी? डाइवर्जेंट. और इज इक्वल टू वन आ रहा है तो क्या है? वो टेस्ट फेल है. ओके. एल इज लेस देन वन असेल देन सीरीज इज कॉन्वर्जेंट. एल इज ग्रेटर देन वन देन द सीरीज इज डायव्हर्जंट. ओके. देन सीरीज इज डायव्हर्जंट. अँड इफ एल इज इक्वल टू वन देन टेस्ट फेल. हे कशासाठी झालं? एक्झाम्पलसाठी. एक्झाम्पलसाठी का म्हणतोय मी? कारण ज्याच्यानंतर नेक्स्ट टेस्ट आहे कोणती? कॉची टेस्ट. याच्या उलटी असते रिवर्स मध्ये. देखो यहाँ पे ए एग्जाम्पल के लिए क्यों यूज करना है? क्योंकि इसके बाद जो है नेक्स्ट टेस्ट वो कौन सी है? कॉची टेस्ट है. कॉची रिमन टेस्ट. ओके. तो उसमें क्या रहता है? इसके रिवर्स रहता है, इसलिए वो टेस्ट और ये टेस्ट दोनों आपको कंपेयर करके याद रहेगी. इसलिए मैंने अभी ये दिया है. लेकिन अगर आपको एमसीक्यू में पूछ रहे एग्जाम्पल में सॉरी एमसीक्यू में होगा तो ऐसे देते हैं. देखो यहाँ पे लेट यू एन बी अ पॉजिटिव टर्म सीरीज एंड लिमिट एन टेंस टू इन्फिनिटी यू एन अपॉन यू एन प्लस वन. यहाँ पे देखो रिवर्स कर दिया. तो आप यही याद रखो, इससे आप ये बना सकते हो, कोई प्रॉब्लम नहीं. ओके. ये याद रखो, एक ही याद रखो. लेकिन उसके बाद ये यहाँ पे इंपॉर्टेंट है. यहाँ पे क्या दिया? यहाँ पे हमारे पास यू एन प्लस वन अपॉन यू एन है ना. लेकिन यहाँ पे देखो यू एन अपॉन यू एन प्लस वन है. इसका मतलब क्या इसका रेसिप्रोकल लिया हुआ है ना. तो यहाँ पे सब चेंज हो जाएगा. कैसे चेंज हो जाएगा? एल ग्रेटर देन वन के लिए कॉन्वर्जेंट होगा, एल लेस देन के लिए वन डायवर्जेंट होगा. और यहाँ पे तो एज इट इज टेस्ट फेल है. बघा समजते का? तुम्ही लक्षात ठेवताना कसं लक्षात ठेवा माहिती आहे का? फर्स्ट टर्म लक्षात ठेवा. फर्स्टच. याचा विचारच करू ना. फक्त तुम्हाला माहित असावं म्हणून मी देतोय हे. पण तुम्ही काय करा? पाठ करताना वगैरे हीच पाठ करून ठेवा. काय? लिमिट एन टेंस टू इन्फिनिटी यू एन प्लस वन अपॉन यू एन इज इक्वल टू एल आहे. जर याच्या उलट विचारलं असेल तर फक्त इथं हे पॉईंट फिरवायचे. फक्त हे जे आहे ना सिम्बॉल हे फक्त चेंज करा. झालं. दुसरं काही करायची गरज नाही. इसका मतलब आपको अगर याद रखना है तो ये ही याद रखो. इसे आप अगर इसमें रेसिप्रोकल दिया हुआ तो यहाँ पे चेंज कर दो. सिंपल है. Remark: this test is applicable if series contains x and n factorial. This test is applicable if series contains x and n factorial. Example on D'Alembert ratio test. झालं. एक्झाम्पल लिहून घ्या. Example on D'Alembert ratio test. Test the convergent of summation n is equal to 1 to infinity n cube plus 2 upon 2 raised to n plus 2 by using D'Alembert ratio test.
और इसमें कंपैरिजन टेस्ट हम क्यों नहीं यूज करें, देखो यहाँ पे एन क्यूब है और यहाँ पे 2 रेस्ट n है ना, अलग अलग है। हाँ, यहाँ पे n⁻2 होता तो हम कंपॅरिझन टेस्ट यूज करते. ओके, बघा ह्याच्यामध्ये एन क्यूब आहे आणि ते काय 2n आहे. जर एन क्यूब आणि ते पण n⁻2 असतं तर आपण सॉल्व्ह केलं असतं, किंवा इथे एन क्यूब आपण 2n आहे तरी आपण कंपॅरिझन टेस्ट यूज केली असते. पण हे डिफरंट दिसते ना, डिफरंट याचा अर्थ आपल्याला काय करायचं, डिअलेम्बर्ट रेशो टेस्ट आपल्याला यूज करायची. बघा कशी यूज करायची. un इज इक्वल टू n क्यूब प्लस 2 अपॉन 2n प्लस 2. आता याच्यावर आपल्याला काय करायचं, n प्लस un+1 फाइंड करायचं, कारण आपल्याला इथं un मिळालंय. आता un+1 फाइंड करना है हमें. ओके, तो कैसे फाइंड करना है, यहाँ पे सिर्फ ये n है ना, इस n के जगह पे आप रिप्लेस कर दो. क्या रिप्लेस करना है n के जगह पे, n+1. तो यहाँ पे पुट कर दो सिर्फ, देखो यहाँ पे n के जगह पे n+1 ब्रैकेट क्यूब प्लस 2 अपॉन 2n+1 किया पुट. क्या स्टेप किया था समझ में आएगा आपको. देखो यहाँ पे सिर्फ n के जगह पे n+1 रिप्लेस करना है, क्योंकि हमें दोनों वैल्यू चाहिए ना. एक तो हमारे पास है un इज इक्वल टू वैल्यू हमारे पास है, हमें निकालना है सिर्फ un+1 निकालना है. उसके बाद दोनों का डिवीजन ले लो, कंसिडर un+1 अपॉन un. हाईएस्ट टर्म को लो टर्म से डिवाइड करना है, किया डिवाइड. उसके बाद सिंप्लीफाई कर दो. सिंप्लीफाई कैसे करना है, देखो रेसिप्रोकल लेना है सिर्फ उसका. देखो ए क्या हो जाएगा, नीचे जाएगा और ए ऊपर आ जाएगा. नहीं तो ए सिंपल, ए जो है ना एज इट इज लिखो, ये जो फर्स्ट है ना ये टर्म है एज इट इज लिखो नीचे, इनटू, तो इसको रेसिप्रोकल ऊपर ले लो, 2n+2 अपॉन n⁻²+2. बस समजते काय करायचं ते. फक्त काय केलं, हायच घेतलं, यू टर्म जो un है ना un+1 एज इट इज लिखो, और un को क्या कर दो, इसको मल्टीप्लाई में कर दो. हो गया. लिखो थोड़ा सा फास्ट.
झालं इथं बरं समजलं काय? ओके, नेक्स्ट स्टेप काय असणार याच्यानंतरचं? माहित नाही काय करायचं? एन क्यूब कॉमन घ्या पहिल्यातून. काय केले बघा, पहिल्या टर्म मधून एन क्यूब कॉमन घेतला. ओके, ह्याच्यामधून काय करा, एन क्यूब कॉमन घेतलाय फर्स्ट मधून, एन क्यूब कॉमन. ओके, त्यामुळे काय येणार बा, एन क्यूब कॉमन घेतल्यानंतर 1 + 1 अपॉन एन ब्रॅकेटचा क्यूब आणि 2 अपॉन एन क्यूब येणार. ओके, स्टेप बाय स्टेप देतो मी तुम्हाला समजेल. मग या ब्रॅकेट मध्ये काय करणार आपण, एन क्यूब कॉमन काढणार. ओके, एन इन ब्रॅकेट 1 + 1 अपॉन एन ब्रॅकेट क्यूब होल ब्रॅकेट क्यूब येणार. ओके, +2. आता यातनं काय केलं आपण, एन क्यूब ब्रैकेट क्या करा, ब्रैकेट पावर सेपरेट करा. यहाँ पे हमने ब्रैकेट पावर अगर सेपरेट कर दी तो कितना मिलेगा, देखो यहाँ पे ए एन क्यूब हो जाएगा और ए क्यूब, और इन दोनों में से अभी देखो यहाँ पे एन क्यूब कॉमन निकल दिया तो क्या हो जाएगा, इसमें तो एन क्यूब है, सिर्फ इसमें यहाँ पे डिवाइड में एन क्यूब चला जाएगा. ओके, तो एन क्यूब इन ब्रैकेट 1 + 1 अपॉन एन ब्रैकेट क्यूब + 2 अपॉन एन क्यूब. उसके यहाँ पे देखो 2 raised to n + 1 है, इसका मतलब बेस सेम हो तो पावर के एडिशन करते हैं ना, वही रोल हमने रिवर्स में यूज कर दो. यहाँ पे 2 पावर में n+1 तो आपको उससे सेपरेट कर दो. क्यों सेपरेट करना है, क्योंकि यहाँ पे देखो 2 raised to n है ना, इसलिए सेपरेट करना है उसको. इथे 2 raised to n होतं म्हणून आपल्याला सेपरेट करायचं आहे. ओके, 2 raised to n घेतलं इंटू 2 + 2 आणि 2 raised to n + 2. ओके, आता ह्या एन क्यूबला हे एन क्यूब काय होईल, कॅन्सल होईल. आता 2 raised to n मधून 2 raised to n कॉमन घ्या. ह्यातनं 2 raised to n कॉमन घेतलं 1 + 2 अपॉन 2 raised to n, 2 raised to n कॉमन घेतलं 2 + 2 अपॉन 2 raised to n. बाय इथं 2 raised to n कॉमन घेतलं की 2 + 2 अपॉन 2 raised to n, 2 raised to n घेतलं कॉमन 1 + 2 अपॉन 2 raised to n. तर आता 2 raised to n ला 2 raised to n काय होईल, कॅन्सल होईल. हे रिमेनिंग पार्ट ॲज इट इज राहिलेलं घेतलं आपण. नेक्स्ट काय करा, आपल्याला ह्याच्यावरती लिमिट अप्लाय करा. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 1 अपॉन n, जिथे जिथे 1 अपॉन n आहे तिथे 0 घ्यायचं. जिथं डिवाइडला 1 अपॉन n म्हणलं की 0. ज्या ज्या ठिकाणी 1 अपॉन n येते त्या ठिकाणी काय करायचं, 0 करायचं. डिवाइडला n आलं म्हणलं की 0. इथे पण आहे बघा n. 1 प्लस काय येणार 0, 1 + 0, 1 + 0, 1 अपॉन काय ते 2 इज लेस दॅन
1. By D'Alembert test, summation union is convergent. लिहून घ्या. सगळं सगळं काय अडचण नाही ना? यस सर. परत सांगा एक मिनिट स्टेप साठी आता केली. हे काय करायचं बा, UN प्लस 1 ॲज इट इज घ्यायचे. ओके, फक्त मल्टिपल आता डिवाइडला घेतोय ना आपण, डिवाइडला UN आहे, तर काय करायचं, ह्याचं उलट घ्यायचं, ह्याला n प्लस 1 रेस टू n घ्यायचं आणि हे n फॅक्टोरियल 4 रेस टू n खाली घ्यायचं, कारण आपल्याला चेक करायचं ना लेस दॅन आहे का ग्रेटर दॅन आहे का ते चेक करायचं. त्यासाठी काय करायचं, उलट घ्यायचं आहे, त्याला फिरवून घ्यायचं. ओके, आता आपल्याला काय करायचं, जेवढे न्यूमरेटरला टर्म आहेत यांचे ते काय करायचे, आपल्याला रिमूव्ह करायचे आहेत. ओके, तर बघा कशा रिमूव्ह करायच्या. काय करता येईल बघा याच्यामध्ये, n प्लस 1 फॅक्टोरियल. ओके, आता यातनं कॉमन नसते काढायचं याच्यामध्ये. n प्लस 1 फैक्टोरियल मतलब यहाँ पे हमें कॉमन नहीं निकल सकते, n यहाँ पे 1 प्लस 1 अपॉन n, वैसे नहीं कॉमन निकलते इसमें फैक्टोरियल में. तो फैक्टोरियल में कैसे रहता है, देखो यहाँ पे n प्लस 1 फैक्टोरियल है, तो इसका मतलब क्या होगा, n प्लस 1 इंटू n फैक्टोरियल. तो क्या है n प्लस 1 ब्रैकेट फैक्टोरियल ना, तो यहाँ पे n प्लस 1 इंटू n फैक्टोरियल, n प्लस 1 इंटू n फैक्टोरियल ऐसा रहता है. और याचं सिम्प्लिफिकेशन कसं असतं बघा, n प्लस 1 फॅक्टोरियल मतलब क्या इसका, n प्लस 1 सॉरी n इस बघ कैसा असणार, n प्लस 1 फॅक्टोरियल आहे, याचा अर्थ काय असणार, n प्लस 1 इंटू n फॅक्टोरियल. बस समजलं का हे. म्हणजे सपोज n फॅक्टोरियल दिले तर तुम्ही कसं करू शकता, n इन ब्रॅकेट n मायनस 1 फॅक्टोरियल. म्हणजे काय याचा अर्थ बघा, सपोज 5 फॅक्टोरियल तर तुम्ही असू शकता नाही 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1, तुम्ही असं पण शकता 5 इंटू 4 फॅक्टोरियल किंवा 5 इंटू 4 इंटू 3 फॅक्टोरियल घेता येतं आपल्याला. कारण खाली n फॅक्टोरियल आहे ना, हे n फॅक्टोरियल कॅन्सल करायचं आपल्याला, त्यासाठी आपण सेपरेट करायचं. तर 4 रेस टू n प्लस 1 मीन्स काय असणार आहे, 4 रेस टू n इंटू 4 रेस टू 1 डिवाइडेड बाय n प्लस 2 ब्रॅकेट रेस टू n प्लस 1 आहे, म्हणजे काय येणार n प्लस 2 ब्रॅकेट रेस टू n आणि तर परत n प्लस 2 ब्रॅकेट रेस टू 1 ब्रॅकेट रेस टू 1 इंटू ते n प्लस 1 ब्रॅकेट रेस टू n डिवाइड बाय n फॅक्टोरियल 4 रेस टू n ॲज इट. बघा काय काय कॅन्सल होते, n फॅक्टोरियलला n फॅक्टोरियल कॅन्सल, 4 रेस टू n ला 4 रेस टू n कॅन्सल. ओके, आता नेक्स्ट बघा, आता ह्या ब्रॅकेट मधून n कॉमन घ्या, ह्या ब्रॅकेट मधून n कॉमन, इथून n कॉमन, इथून n कॉमन, जिथून इथून n कॉमन तिथं कॉमन घ्या. फर्स्ट आहे 4 ॲज इट इज इक्वल टू 4. ओके, n प्लस 1 त्याच्यात नाही करायचं, आपलं n कॉमन घ्यायचं, तर n इन ब्रॅकेट काय येणार बघा 1 प्लस 1 अपॉन n डिवाइडेड बाय, आता ह्यातनं काय येणार, n कॉमन येणार आहे, म्हणजे काय होणार बघा, n रेस टू n प्लस इन ब्रॅकेट 1 प्लस 2 अपॉन n ब्रॅकेट रेस टू n इंटू ह्यातनं n कॉमन घ्या, परत n कॉमन घेतलं काय राहते हो 1 प्लस 2 अपॉन n इंटू तिथलं ह्यातलं काय फक्त एवढीच टर्म राहिले n प्लस 1 रेस टू n, म्हणजे काय येणार n रेस टू n ब्रॅकेट मध्ये 1 प्लस 1 अपॉन n ब्रॅकेट रेस टू n. अजून काय कॅन्सल होतं ते कॅन्सल करा.
ह्या n ला इथलं n कॅन्सल होईल. ओके, n रेस टू n ला n रेस टू n कॅन्सल. रिमेनिंग पार्ट का आते 4 इन ब्रैकेट 1 + 1 अपॉन n 1 + 1 अपॉन n ब्रैकेट रेस टू n डिवाइडेड बाय 1 + 2 अपॉन n रेस टू n 1 + 2 अपॉन n. तर आता लिमिट अप्लाय. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी un + 1 अपॉन un इज इक्वल टू 4 ॲज इट इज 1 + 0. जिथे तर आपण डिवाइडला येणार तिथे 0 घेत जायचं. माहिती येणार नाही 1 + 1 अपॉन n रेस टू n. तिथं आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. तर कोणता फॉर्म्युला असतो? ई वापरतो आपण. ई हा फॉर्म्युला लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 1 + 1 अपॉन n ब्रॅकेट रेस टू n इज इक्वल टू ई असतं. 1 + 1 अपॉन n ब्रॅकेट रेस टू n इज इक्वल टू ई. ज्याची व्हॅल्यू काय असणार आहे? ई डिवाइडेड बाय आता इथं पण 1 + 2 अपॉन n रेस टू n आहे ना, म्हणजे आपल्याला 2 ॲडजस्ट करावं लागेल. कसं ॲडजस्ट करतो आपण ह्याच्यामध्ये? ई स्क्वेअर. आणि जे 1 + 2 अपॉन n ची व्हॅल्यू काय असणार आहे? 0. म्हणजे 1 + 0. बाय फॉर्म्युला समजते बा. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 1 + 1 अपॉन n ब्रॅकेट रेस टू n 1 + 1 अपॉन n ब्रॅकेट रेस टू n 1 + 1 अपॉन n ब्रॅकेट रेस टू n इज इक्वल टू काय असतं? ई असतं. ओके, तर फायनल आन्सर काय आहे बा? इज इक्वल टू 4 ई. आता या ई ला ह्यातलं काय होईल? एक ई कॅन्सल होईल. म्हणजे काय राहते? 4 अपॉन ई. आता ई ची व्हॅल्यू 2 पॉईंट समथिंग असते. ओके, त्यामुळे काय असणार आहे? ग्रेटर दॅन 1. खाल्ल्या बाय D'Alembert ratio test, summation un is divergent. By using D'Alembert test, summation un is divergent. काय डाउट असेल तर विचारा, नसेल तर आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. Summation n is equal to 1 to infinity n 2 raised to n plus 1 factorial divided by 3 raised to n into n factorial. तर फर्स्ट काय करायचं? un कन्सिडर करा. un is equal to n 2 raised to n plus 1 bracket factorial divided by 3 raised to n into n factorial. त्याच्यानं आपल्याला काय करता येईल? un घेता येईल. ओके, un plus 1. कसं घ्यायचं? un plus 1 जिथे n आहे त्या ठिकाणी काय करायचं? n plus 1 2 raised to n plus 1 n plus 1 plus 1 factorial divided by 3 raised to n plus 1 n plus 1 bracket factorial. म्हणजे काय करतोय आपण? जिथे जिथे n आहे त्या ठिकाणी काय करायचं? n plus 1 पुट करायचं. ओके,
काय करावं लागेल नेक्स्ट, consider un plus 1 upon un is equal to, तर un plus 1 घ्या, n plus 1, तर 2 raised to n plus 1 म्हणजे काय असणार आहे, 2 raised to n into 2 raised to 1, आता n plus 1 plus 1 म्हणजे काय असणार आहे बघा, n plus 2 bracket factorial divided by 3 raised to n plus 1 म्हणजे काय असणार आहे, 3 raised to n into 3 in bracket n plus 1 bracket factorial into, आता काय करायचं, un plus 1, un चं काय करायचं, रेसिप्रोकल घ्यायचं, रेसिप्रोकल म्हणजे काय, डिनोमिनेटर वरती घ्या न्यूमरेटरला, 3 raised to n n factorial divided by n into 2 raised to n into n plus 1 bracket factorial. जे कॅन्सल ते कॅन्सल करा, फक्त मी काय केलं ते याचा रेसिप्रोकल घेतला बोल इथं, ओके, 3 raised to n ला 3 raised to n कॅन्सल, 2 raised to n ला 2 raised to n कॅन्सल, अजून काय कॅन्सल होते का, काय कॅन्सल होत नाही, ओके, नेक्स्ट इज इक्वल टू, इथं n plus 1 आहे, इथं n plus 2 ब्रॅकेट फॅक्टोरियल आहे, इथं n plus 1 फॅक्टोरियल आहे, इथं n फॅक्टोरियल आहे, इथं n आहे, तर यातनं एका n कॉमन घ्या फर्स्ट मधून, कारण इथलं n कॅन्सल होईल त्याला n ला, n in bracket 1 plus 1 upon n, 2 पहिल्यांदा घ्या फर्स्ट, तर n plus 2 फॅक्टोरियल मीन्स काय असणार आहे, n plus 2 सिम्प्लिफाय करत जावं आपलं की n plus 1 ब्रॅकेट फॅक्टोरियल डिवाइडेड बाय n plus 1 फॅक्टोरियल, इथे n plus 1 फॅक्टोरियल आहे, डिनोमिनेटरचा हायस्ट ठेवा, सिम्प्लिफाय करायची गरज नाही, n plus 1 फॅक्टोरियल इनटू n फॅक्टोरियल डिवाइडेड बाय हे n इनटू n plus 1 फॅक्टोरियल, आता इथे n plus 1 फॅक्टोरियल n plus 1 जाणार आहे, पण हे शिल्लक राहते ना, याला काय करायचं, n फॅक्टोरियल n ब्रॅकेट सॉरी n plus 1 in bracket n फॅक्टोरियल, इथलं n आहे ते ऍज इट इज n इनटू n plus 1 ब्रॅकेट फॅक्टोरियल नाही, त्याचं काय येणार, n plus 1 into n फॅक्टोरियल, आता जे जातं ते कॅन्सल करा, n plus 1 फॅक्टोरियल n plus 1 फॅक्टोरियल n फॅक्टोरियल n सॉरी तर ह्या n ला हे n कॅन्सल, अब कोणती टर्म राहिली, 2 in bracket 1 plus 1 upon n, इथे n plus 2 यात n कॉमन घ्या, अजून इथं 1 plus 2 upon n divided by 3 in bracket n plus 1 n plus 1 मधून कॉमन घ्या, n in bracket 1 plus 1 upon n, 1 plus 1 upon n ला हे कॅन्सल, ह्याला हे कॅन्सल, 1 plus 2 upon n हे 2 by 3 राहते, is equal to 2 by 3 in bracket 1 plus 2 upon n, निकाले un plus 1 upon un, तर लिमिट अप्लाई करा, लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी un plus 1 upon un is equal to 2 by 3 in bracket 1 plus 0, डिवाइड ले आलं म्हणलं की 0, 2 upon 3 is less than 1, लिहा by D'Alembert D'Alembert's ratio test, D'Alembert ratio test,
summation un is convergent. Summation n raised to n minus 1 upon 3 raised to n minus 1 factorial.